हॅलो, नमस्कार. सो येस, आपण 3 व्हिडिओज बनवतोय. त्या 3 व्हिडिओज नक्की बघायला विसरू नका. ओके, छोटे व्हिडिओ तुमचे जास्त वेळ घेणार नाही आहे आणि छोटेच व्हिडिओ तुम्ही आत्ता रात्री अभ्यास करत तेव्हा पण रेकमेंड करू शकता, बघू शकता, लोकांनाही अजून शेअर करू शकता. दीज आर ओन्ली द एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. हे असं मी सांगत नाही की हेच क्वेश्चन येतील. ओके, तर वेळ न घालवता पटकन तुम्ही पण व्हिडिओ बघायला स्टार्ट करा. आपण आता 3 व्हिडिओज बघणार आहोत. 3 व्हिडिओजमध्ये 5-5 लेसन आहेत, म्हणजे 5 टोटल लेसन तुमचे 15 आहेत. ओके, येस. सो आपण तुम्ही सकाळी रेकमेंड करू शकता, रात्री पहाटे कधी रेकमेंड करा, कधी बघा, पण बघा नक्की. जे मला वाटतं ते एक्सपेक्टेड काय होऊ शकतं. पहिल्या लेसनचं नाव आहे रिप्रोडक्शन लोअर अँड हायर प्लांट. काय काय येऊ शकतं त्याच्यामध्ये. ॲडॅप्टेशनबद्दल विचारू शकतात, कायरोप्टेरोफिली, एंटेमोफिली, नंतर काय म्हणू शकतो ऑर्निथोफिली. हे जेवढे काय काय आहेत म्हणजे बर्ड, विंड, बॅट्सनी किंवा एअरनी असेल किंवा वॉटरनी असेल, हे येऊ शकतं. ओके, बघून जा. हे इम्पॉर्टंट आहे. त्याचे ॲडॅप्टेशन विचारू शकतात. TS ऑफ अँथर विचारू शकतात. डबल फर्टिलायझेशन विचारू शकतात. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन काय असतं ते विचारू शकतात. पोलन पिस्टिल झाल्यानंतर मग अजून आपण म्हणू शकतो पोलन पिस्टिल झालं, नंतर डबल फर्टिलायझेशन झालं, हे विचारू शकतात. किंवा आपण हे पण घेऊ शकतो की पोलन पिस्टिल, डबल फर्टिलायझेशन, TS ऑफ अँथर हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत. किंवा पार्थिनोकार्पी, पार्थिनोजेनेसिस, किंवा ते वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स, ट्रू फ्रूट्स म्हणजे ट्रू फ्रूट्स काय, फॉल्स सीड्स, हे सगळं विचारू शकतात. किंवा ॲपोमिक्सिस काय असतं हे कन्सेप्ट येऊ शकतं. मोनोकोट डायकोट सीडची डायग्राम बघून जा, हे केल. सेकंड लेसनकडे पटकन जाऊया. आणि टेक्स्टबुकच्या खालचं जेवढं काही ऑब्जेक्टिव्ह ते सगळं करून जा, वाचून जा. अजून वेळ मिळालाच तर टार्गेट मला पण एक्स्ट्रा बघून जा. टार्गेट जे काही तुमच्याकडे नोट्स आहेत ते. ओके, आय एम नॉट रेकमेंडिंग एनी पर्टिक्युलर ब्रँड. ओके, नेक्स्ट आहे तुमचं रिप्रोडक्शन लोअर अँड हायर ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये तुम्हाला TS ऑफ टेस्टीज, LS ऑफ टेस्टीज, मेन्स्ट्रुअल सायकल, ट्रान्सफर सेक्शन ऑफ ओव्हरी, ओके, हे येऊ शकतं. मेन्स्ट्रुअल सायकलला डायग्राम येणार नाही. सो नंतर ट्रान्सफर सेक्शन ऑफ ओव्हरीचे येऊ शकते, विचारू शकतात. जेम्युल फॉर्मेशन विचारू शकतात. किंवा लाईक तुमचं हे होतं ना ग्रॅफिन फॉलिकल, किंवा अनफर्टिलाइज एग किंवा ओमचे डायग्राम काय काय, पार्च्युरेशन डिलिव्हरी कशी असते. नंतर वेगवेगळे ART म्हणजेच काय, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. मग त्याच्यामध्ये तुमचं IVF आलं, गिफ्ट आलं, झिफ्ट आलं, AI आलं, हे सगळं तुम्हाला विचारू शकतात. सरोगसी काय असते, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज कुठचे असतात, बर्थला कंट्रोल करण्याचे काय काय मेथड्स आहेत, हे तुम्हाला याच्यावरती असे क्वेश्चन येऊ शकतात. हे लॉजिकल प्रश्न आहेत. पार्च्युरेशनबद्दल करून जा, फर्टिलायझेशनबद्दल करून जाच की काय असतं कसं आहे. नंतर तुमचं ब्लास्टुलेशन, क्लिवेज, हे थोडंसं एकदा बघा काय ते, एखादं आलं ते येऊ शकेल. ओके, असेक्शुअलचे वेगवेगळे टाईप्स काय आहेत हे एकदा करून जा. थर्ड लेसन इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्याच्यामध्ये तुम्हाला ते मेंडलचे तिन्ही लॉ बघून जा. डॉमिनन्स, सेग्रिगेशन, इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, हे सोडू नका. ते झाल्यानंतर मग तुमचं काय येईल अजून त्याच्यामध्ये तुमचं मोनोहायब्रिड, डायहायब्रिड क्रॉस बघून जा. ते क्रिस क्रॉस इनहेरिटन्सचे क्वेश्चन्स आहेत ते एकदा बघून जा. ठीक आहे, तर इनहेरिटन्समध्ये येऊ शकेल. किंवा तुमचं ते सिकल सेल ॲनिमिया, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम काय असं हे बघून जा. फोर्थ लेसन आहे तुमचा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये तुमचं DNA रेप्लिकेशनची डायग्राम ही कन्फर्म तुम्हाला ते येऊ शकते. DNA फिंगरप्रिंटिंग येऊ शकतं. ते तिन्ही एक्सपेरिमेंट्स येऊ शकतात. की सगळ्यांना वाटलं ना की DNA जो मेंडलने सांगितलं ह्याची डिस्कवरी खोटी आहे. सगळं म्हणजे ते आपण म्हणू शकतो वेगवेगळे सायंटिस्ट होते ज्यांनी उंदरांवरती प्रयोग केला. माहिती आहे तुम्हाला काय काय नाव आहे ते मी नाही सांगणार तुम्हाला. सो 3 सायंटिस्ट आहेत, ट्रिओ सायंटिस्ट आहेत. हे सगळ्यांचे ते एक्सपेरिमेंट पहिले बघून जा. DNA रेप्लिकेशन बघून जा. ओके, मग नंतर मग आपण DNA फिंगरप्रिंटिंग बघू जा. लॅक ऑपेरॉनची कन्सेप्ट बघून जात जा, ही येऊ शकते तुम्हाला. पॅकेजिंगबद्दल आलं तर थोडंसं येऊ शकेल, पण ह्या कन्सेप्ट बघून जा. पॅकेजिंग, DNA फिंगरप्रिंटिंग, रेप्लिकेशन, नंतर आपण शकतो त्या ट्रिओ सायंटिस्टचे एक्सपेरिमेंट, हे सगळे आणि हे येऊ शकतं तुम्हाला फोर्थ लेसनमध्ये. नंतर तुमचा लास्ट लेसन आहे ओरिजिनल इव्होल्युशन. त्याच्यामध्ये तुमचं इंडस्ट्रियल मेलॅनिझम, डार्विनिझम, लॅमार्किझम थेअरी हे येऊ शकेल. किंवा ते जे आहे ना जीन ॲबरेशन्स म्हणजे काय, ते डिलिशन, डुप्लिकेशनचे काय काय असतं ह्याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, तर हे नक्की करून जा. हे एक्सपेक्टेड क्वेश्चन की ओरिजिन इव्होल्युशनमध्ये ती पहिली थेअरी होती ना, कशी इव्होल्युशन कसं झालं, काय काय म्हणजे केमिकल इव्होल्युशन कसं झालं, किंवा नॉर्मल आजी केमिकल, किंवा ओपेरॉन आणि हायल्डनची थेअरी, ह्या 2 थेअरीज आहेत. किंवा ह्या सगळ्या म्हणजे जे केमिकल इव्होल्युशनची थेअरी कशी आली हे येऊ शकतात. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट. येस, लगेच पुढच्या व्हिडिओकडे पुढचे 5 लेसन.